वाशिम जिल्ह्यात सलग जर बघितलं तर 8व्या दिवशी मध्यरात्रीच्या दरम्यान डिझेलसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर लाईन लागलेली आहे। जर परिस्थिती जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कॅना घेऊन शेतकरी इथं आलेले तर मात्र आता हे 12:15 झाले। जो आपण बघू शकतो सध्या हे डिझेल संपल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती या पेट्रोल पंपावर डिझेल नाही, त्यामुळे आता शेतकऱ्यांना इथं तात्काळ बसायची वेळ येणार आहे, कारण की उद्याही पेट्रोल डिझेल येईल का नाही याची शाश्वती मालकांना दिली नाही। त्यामुळे आता नेमकंच शेतकऱ्यांना काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो। सध्याचे जर बघितलं तर 12:15 वाजले, 12:15च्या दरम्यान या शेतकरी हा सकाळपासून लाईनमध्ये लागून कॅना आपल्या नंबर लागते कधी हे वाट पाहत होता। मात्र सध्या परिस्थिती जर बघितलं तर इथलच्या पेट्रोल पंपावरचं डिझेल पूर्णतः संपलं, त्यामुळे शेतकरी पूर्ण हातात झाला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी येते। दादा, काय परिस्थिती आहे नेमकीच? किती वाजता हे झाला? आता किती वेळ लागणार तुम्हाला? आम्ही म्हणजे इथं 5 वाजतापासून आलेलो, आता रात्रीचे 12-12:30 वाजत आहेत। कोणाला जेवण नाही, कोणाला पाणी नाही, कोणाला चहाची व्यवस्था नाही। काही पंपावाल्यांनी रात्री चहाची व्यवस्था केली होती, पण इथं कोणता प्रतिनिधी यायला तयार नाही, इथं कोणता आमदार यायला तयार नाही का कोणता खासदार यायला तयार नाही। फक्त मतदान असलं की सगळ्यांच्या घरी येतात की आमच्याकडे पहा म्हणून। पण आता शेतकऱ्यावर जी परिस्थिती आली ती उद्भवायला इथं कोणीच तयार नाही। असा कोणताही एक वालीदार मला इथं वाशिममध्ये दिसायला तयार नाही। इथं शेतकऱ्याच्या खरंच पाठीमागं राहील, 12-1 वाजता येऊन परिस्थिती घेईल की बुवा काय कुणाला लागते का म्हणून, पण त्याची अवस्था कोणी शेतकऱ्याची पाहायला नाही। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्रात खूप डिझेल आहे, म्हणतात का नाही भाऊ? खूप डिझेल आहे म्हणतात, पण इथं परिस्थिती जर पाहिली अध्यक्ष तर शेतकऱ्याला काहीच परिस्थिती नाही। पंपावाले काही लोक ज्यांचे जे ओळखीचे आहेत त्यांना डिझेल देतात, काही आमचे शेतकरी आहेत त्यांना कोणी ओळखायलाही इथं तयार नाही। अशा परिस्थिती बिकट झालेली आहे। तर माझी मुख्यमंत्री साहेबाला एक विनंती आहे की तुम्ही कृपया डिझेल आहे नाही परिस्थिती पहा। रात्री 1-1 वाजत आहे आणि स्ट्रिक्ट काहीतरी करा याच्यावर की सगळ्याला डिझेल भेटल, अशी मी हात जोडून विनंती। नक्कीच मला सांगा, आता हे पेट्रोल आता सध्या जे पेट्रोल पंप आहे याच्यावरचं डिझेल संपलेलं आहे। आता तुम्ही इथं सध्या 12:30 वाजले तरी इथं पेट्रोल पंपावर येतं। मला एक सांगा, आता तुम्हाला आता उद्या हे 2 दिवस अजून पेट्रोल येणार डिझेल येणार नाही असं सांगण्यात येते, मग काय करणार? मग आम्ही इथं थांबणार नाही। 2 दिवस थांबू का 4 दिवस येऊ, या डिझेल जोपर्यंत इथं येणार नाही आम्ही इथं मुक्काम करणार। त्याची व्यवस्था आता पोलीसवाल्यांनी किंवा तुमच्या मीडियामार्फत मी असं आव्हान करतो की इथं 2 कर्मचारी आमच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात यावं। नक्कीच आपल्यासोबत हे होते शेतकरी, अजून एक काही शेतकरी येतात। काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे, आम्ही सकाळी 6 वाजतापासून डिझेल करता निघलेलो। 2 पंप फेरले, एका पंपावर गेलो डिझेल, म्हणजे बरेचसे पंपावर डिझेल नव्हतं आणि 2 पंपावर गेलो, नेमक्याच रांगेत लागलो। शेवट लोक गेलो नेमकं जवळ की पंपावाल्यानं सांगितलं बुवा डिझेल संपलेलं आहे। अशी परिस्थिती आमची असून म्हणजे इथले हाल चालू आहेत। आता शेतात काहीच काम झालेलं नाही, नांगरटी झाली थोडीफार, वखरण राहिलं, मशागत राहिलेली आहे। आता काय करावं काही समजेना आम्हाला, आता काय करा। कधीपासून आले हो इथं तुम्ही? आम्ही इथं आलो 4 वाजतापासून, आता आणि सकाळी आलतो दुसऱ्या पंपावर 6 वाजतापासून। सकाळी 6 वाजतापासून जेवण नाही, खावण नाही, काहीच नाही, आणि इथं पाणी प्यायचं आणि इथंच रागत लागेल। आणि आता म्हणजे डिझेल संपलं, आता काय करावं? पहिल्या पंपावर गेलो, अजून या पेट्रोल पंपावर 2 दिवस डिझेल येणार नाही असलं तर मालकाने सांगितलं, काय परिस्थिती? डिझेल आम्ही आता या पंपावर नाही दुसऱ्या पंपावर पाया फिरा लागलो, पण आमची परिस्थिती हीच व्हायला लागली। या पंपावरून दुसऱ्या पंपावर गेलं तरी डिझेल संपा लागलं, नंबर लागत नाही, रांगत लागतो, हाल होऊन चालले सगळे। नक्कीच हे होते वाशिम जिल्ह्यातील जे शेतकरी येतात त्या शेतकऱ्याचे जे आता सध्या मी ज्या पेट्रोल पंपावर आहे ते माऊली पेट्रोल पंप आहे। या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात हाल होत असताना चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर सकाळपासून हे या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मात्र आता जे सायंकाळच्या नंतरच्या दरम्यान जे नंबर नेमकंच लागला होता, पण आता डिझेल कुठेतरी संपलं आहे। आता 12:30 वाजले, मात्र शेतकऱ्यांना डिझेल मिळणार नाही आणि आता पैसे अभावी डिझेल समोरून येणार नसल्याचं मालकाने सांगितलं। त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या आता 2 दिवस अजूनही या पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचं चित्र यावरून दिसून येते। त्यामुळे शेतकऱ्याचं कुठेतरी आता नियोजन करणं गरजेचं आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।